सध्या सुरू असलेली एसआयआर म्हणजेच मतदार यादीचं पुनर्परीक्षण प्रक्रिया निष्पक्ष आणि त्रुटीमुक्त असावी अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत। त्या प्रामुख्याने अशा आहेत: मृत व्यक्तींची नावं कायम राहणं, पात्र मतदारांचीच नावं वगळली जाणं, नव्यानं पात्र झालेल्या युवक युवतींची नावं समाविष्ट न होणं, मतदारांचे पत्ते आणि इतर माहिती यात चुका असणं। या चुका अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वासच डळमळीत होईल। ही प्रक्रिया फक्त कागदोपत्री न राहता प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबियांपर्यंत पोहोचून पूर्ण करण्यात आली पाहिजे। बीएलओनी घरोघरी भेट देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या पाहिजेत, अचूक पडताळणी केली पाहिजे। कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा पक्षीय हितसंबंध लक्षात घेऊन कोणत्याही पात्र मतदाराचं नाव वगळलं जाणार नाही आणि अपात्र मतदाराचं नाव समाविष्ट होणार नाही याची प्रशासनाने ठोस हमी दिली पाहिजे। मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी ही मतदारांच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणणारी ठरणार आहे। त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक अर्ज, दावा आणि हरकत यांची वेळेत सुनावणी करून योग्य निर्णय घ्यावा। अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करून ती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी। तहसीलदार यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात डॉक्टर बाळासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, नितेश कोगनोळे, जिल्हा सरचिटणीस उपाध्यक्ष कागल तालुका, सातापा काशीद, समाधान तांबडे, ज्ञानदेव पाटील, संतोष खोंद्रे, युवराज खोंद्रे, आनंदा खोंद्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।